इथं बाहेर वारं चालू आहे आणि होऊ शकते लय दिवसांनी व्हिडिओ टाकल्यानंतर सांगतो. होऊ शकतं पहिले बाहेर लय जोरात, आता तर काहीच नाही वारं, मगापासून तर लय वारं चाललंय. तुम्हाला बाहेरची अवस्था नंतर दाखवतो मी. सगळे घरात येऊन बसलेत आम्ही बाहेर बसतो, सगळे डोक्यावर नाकांतर वाची लागल्या. अचानक वारा आला नाही, पाऊस आणि थोडा थोडा पाऊस पडला आणि त्यानंतर वारा आले. बघू शकता पाऊस आत्ता आणि आला. बाहेरच्या कट्ट्याची वगैरे मातीची जर अवस्था जर तुम्हाला दाखवली तर तुम्ही म्हणाल नको बाबा, कारण का एकदम खत्री. मी जर त्या वारा शूट घेऊ शकलो इतकं जोरावर. कधी कधी तर वारा असतं की उडवून येतं डायरेक्ट, ते भरपूर काही नियम वगैरे असतात थोडा. तर मग इतक्या दिवस व्हिडिओ नाही टाकले, असं एन्जॉय जे चालू होती, सुट्ट्या बिट्ट्या भेटल्या तर मग ते घेतला व्हिडिओ तुम्हाला दाखवत. सगळं एकदम मस्त मस्त होतं. अचानक आलं, सगळ्या घरातून माती झाली. बघू शकता घरात माणसं आली, माझं सगळीकडं माती झाली. आता जोरात पाऊस पडतोय नाही पण चालू आहे बघा बघा असं चालू. एक तर इथं लाईट नाही, काय करायचं. मित्र बघू शकता एकदम नॉर्मल म्हणजे नॉर्मल, एकदम नॉर्मल हवा आहे, एकदम नॉर्मल. इतकी जोरात हवा आली होती ना, आम्ही दोघं बाहेर बसलेलो, मी आणि मंगू, आणि इतकी जोरात हवा आली होती काय कळलं. तेव्हा इथं कळतं लाईट आहे का रे, इथं लाईटच नाहीये. मोबाईल्स वगैरे चार्जिंग लावायचे, त्या दुसऱ्या अँड्रॉइड मध्ये तर काहीच चार्जिंग नाही. आयफोन शूटिंग चालू आहे माझं, त्यात मग पप्पाचे काम असतं तरी मी चार्जिंगचा वापर करते. इतकं जोर आणि आपण आता पाऊसच पडतो बघा. म्हणजे काय सांगू तुम्हाला, बाहेर गेलो हालत दाखवलं तुम्ही म्हणाल नको आहे सगळं. जाऊ द्या, चला बघूया बाहेर. तर बघू शकता मे मध्ये कुठे पाऊस पडेल का, उन्हाळा असतो नाही. आमच्या इकडे गावाला पाऊस आहे, तुमच्या गावाला आहे का नाही बघा, नक्की सांगा. बघू शकता हे सगळं, हे जे दिसतंय नाही पहिलं नव्हतं, सगळं वाऱ्याने उडून आले बघा. हे कट्टा कसं आलं बघा, हा हे बघा, हे सगळं वाऱ्याने उडून आले, वाऱ्याने. हा बघा शकता, हे बघा मे मध्ये कधी पाऊस पडेल का. बघा ते आमच्या खोपाट्यात वगैरे किती गेले. हो का, ही 2 नारळ आम्ही काढली खाण्यासाठी, तेवढंच वारं बिरं आलंय बघा. ते बघा कसं लाईटला होते, बघू शकता तुम्ही. मित्रांनो तुम्ही ते म्हणजे पाऊस वगैरे बघले, पाऊस वगैरे वाटत असेल, धुळा वगैरे एवढा मंगू बाय आमचं तिथं उपाय. आणि वाजले आता 8:30 आणि इथं यावेळेस टाइम लोक झोपतात. बघू शकता ही, आणि पप्पांचं वगैरे इथं काम चालू त्यामुळे लोक दिसतं. आणि इथं बघू शकता मम्मी आपली झोपली, अंधारात दिसत नसेल टॉर्च ऑन केले. इकडं आई झोपले, तिकडं अण्णा झोपलेत, तर मग अंधारात प्रॉपर दिसत नाही. आपली गाडी वगैरे तो बाकी एकदम बिंदास पडलेत. सगळेजण पप्पाची वाट बघतात जेवणासाठी. त्या टायमाला लोक झोपतात गावाला. जी टाईम सध्या झालं आहे म्हणजे 8:26. तर बघू शकता हे तुम्हाला दिसणार नाही कारण का अंधार भरपूर आहे. 1 मिनटं, ही सगळे वाट बघत तसे झोपून टाकले सगळ्यांनी. एक टॉर्च दाखवतो, टॉर्चमध्ये क्लिअर दिसत असं सोडा. तर मग हे असं टायमिंग झाले बघू शकता. तर रात्री सगळे लोक वगैरे झोपतात, हे सगळं सुनसान झाले दिसतंय. गाडी चालली तेवढी, तर ह्या टायमाला लोक रात्रीची झोपतात. आणि तुम्ही जे बघितलं असेल पाऊस धुळा वगैरे ते सगळं ठीक आहे. चला मग आपण पण असंच गप्पा मारत बसूया आणि डायरेक्ट सकाळी भेटू वाटलंच तर, नाही तर चला. गुड मॉर्निंग, कसं मित्रांनो गुड मॉर्निंग. तर मग आज काय म्हणजे रात्री जास्त काही केलं नाही. तुम्ही रात्री जो पाऊस धुळा वगैरे बघून तुम्ही म्हणजे शॉकिंग झाला असणार. तुमच्या गावाला पण असेल नसेल माहीत, तर पण तुम्ही कमेंट केलं मला नक्की माहीत पडेल. आणि मग नक्की कमेंट करा. आणि मग बघू शकता आता मस्तपैकी बसलो इथं, सगळी हिरवळ वगैरे. सकाळ झालं, रात्री एकदम डायरेक्ट झोपून टाकलं. आणि झोपून टाकल्यानंतर डायरेक्ट सकाळी उठलं, गुड मॉर्निंग करतो तुम्हाला. काय नाही, पारुशी अजून आंघोळ वगैरे करायची. थोडा आपण आंघोळ, आज हिरीला नाही जायचं आपल्याला, तर का म्हणजे विहिरीला वगैरे पोहाय जातो. अजून मी शूट नाही दाखवलं, अजून नाही दाखवलं, पण आता भावंडे वगैरे येणार त्यांच्यासोबत दाखवेल, दुपारचं जाईल तेव्हा. ठीक आहे, तो शकतो नारळ वगैरे सगळी. तर मग इकडे सगळे हिरवळ चालू आहे. आज जास्त ऊन पण नाही, लगेच ऊन पण नाही, बघू शकता तुम्ही. आणि नाही जास्त वेळ घेता, मग पहिला आंघोळ करून घेऊ, मग तुम्हाला नंतर काय असेल ते सांगतो मी. तर चला मग आंघोळ करून घेतो. तर मित्र बघू शकता मी आणि म्हणजे मंगू, आम्ही बघू शकता आम्ही आता एक गेम खेळतोय. तो गेम असं आहे की ती बॉटल दिसते,
एक मिनिट तुम्हाला दाखवतो. ही बॉटल दिसते समोरची, तर ह्या बॉटलला आम्ही लावणार या 3 दगडांनी निशाणा. तर असं गेम खेळतोय आम्ही, पण तिकडे खेळलेलो आणि मग लय वेळा खेळले. आणि तो निशाण लावायचा हिथून थोडं शॉटला बघू वाढवून पाठी घेतो आणि मग निशाणा मारायचं. बघूया काय होते. तर मित्रांनो तुम्हाला फक्त मी बाटलीच दाखवतो. बाटलीच बघून नेम आणि तुम्हाला सांगतो कोणाचं नेम लावलं. नाही तर एक काम करतो, थांबा, तुम्हाला सगळं दिसलं पाहिजे क्लिअर. असं तर करतो. 1 मिनिट. कॅमेरा सेट करण्यात प्रॉब्लेम नाही येतात तो, काही सांगून फायदा नाही. तुम्ही काय आपलं व्हिडिओ एन्जॉय करा. बाकी जाऊ तर तुम्हाला नुसती बाटलीच दाखवतो. मस्त मजा येणार गेम खेळायला. तर आपला पहिला मरगो बाईक खेळतो. चला भाऊ. हां मरगो, चल मरगो तू पहिला खेळ. बघा मी आता खेळतोय मरगो. हां एक हुकला मित्रांनो. खेळ दुसरा पण गेला. तिसरा. तर मरगो आता बाहेर गेलाय, तर पहिली माझी बारी होऊ शकते. खेळतो मी. तर मरगो मध्ये येऊन एक हुकला. या दुसऱ्या चान्स मध्ये सार्थकने मारलेला आहे जोरदार. अजून एक चान्स आहे माझा. अजून लास्ट चान्स. लास्ट चान्स मध्ये पडली. सार्थक जीत गया. तर मित्रांनो आमचं खेळून वगैरे झालंय. बघू शकता आपला मरगो आता खेळून झालं. आणि आज आपल्या घरी होणार आहे चिकन, आहे ना मरगो? चिकन. म्हणून आम्ही जेवलो नाही सकाळपासून. मग आता मस्त चिकन बिकन खायचं. तर बघू शकता पप्पा चिकन घेऊन आले. अप्पा मम्मीकडे दिलं चिकन. कुठं आहे चिकन? मम्मीकडे दिलं का? मम्मी बघू चिकन इथे दिलं का चिकन? हां होय. कुठं आहे पण चिकन? या बघा. अय्या एवढं जड किती आणलंय. बघू शकता हे चिकन. अरे त्याला काय सोड. चिकन बघा चिकन किती किलो आणलंय. हां होय होय मम्मी किती आणले? यार 3 किलो आणले बरोबर. काय माहिती आहे काय आपल्याला जास्त माहीत नसते घरातलं काय नाही. बघू शकता. चला आता आजच्या लेवू नाही बाहेर. बाबा लेवू नाही आत बसलेलंच बरं आहे आपल्याला. तर मग तुम्हाला एक सांगायची गोष्ट सांगतो मी. पहिलं ऊन बघून घे. ऊन म्हणजे टायमिंग बघा तुम्ही पहिले किती झाले. बघा हे टायमिंग आणि एवढं लवकर ऊन. आणि या टायमिंगचं पण तुम्हाला काहीतरी सांगायचं थांबा सांगतो तुम्हाला. गाड्या जरा शॉर्ट नाही तो. बघू शकता आता मी म्हणजे चाललोय गावात. ते एक म्हणजे हे पण एक गाव आहे पण हा मग तोच विषय झालाय. मोठ्या गाड्या आपल्या इकडे चाललेल्या म्हणजे असं नाव दिलं गावात. मध्ये बघायला लागलो. कत्री खड्ड्यातून गाडी चालवते. तर आपले मावस ते त्यांच्यासाठी म्हणजे थंड पाण्याचं जार वगैरे घ्यायला चालू आहे आता मस्त. चला पण जाऊया. बरं आहे. पप्पा ते जार हां कुठं भेटते म्हणलं जार. होऊ शकतं मित्रांनो ते बाळूमाचं मंदिर होतं. आता हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर नवीन झालं ना पप्पा. शकतं हे नवीन झालं मंदिर. अशी मंदिर होऊ शकतं मित्रांनो. हे मायका देवीचं मंदिर. तुम्हाला माहिती आहे आपल्या इकडं मुंबईला पण मंदिर आहेत. आपल्या बाळूमाचं मायका देवी एकच मंदिर. तसं हे बघा इथं आपले मायका देवीचं मंदिर गावात हे.
होऊ शकता तुम्ही, असं मंदिर आहे आणि बघा बघू शकता मित्रांनो, इथं मटण शिजतंय 3 किलो. आणि माझ्या भावंड वगैरे येणार आहे. आम्ही जार नाही गेलो होतो. प्रॉब्लेम काय म्हणजे जार नाही गेलो तर झालं काय माहितीये का, जार नाही गेलो. पहिल्या ठिकाणी आपल्या गावात गेलो. ओके, गावात गेल्यावर हे झालं, ते जे फिल्टरवाले होते ना जारवाले, त्यांच्यावर पाईपीला काहीतरी प्रॉब्लेम झालता म्हणून त्यांची म्हणजे मशीन काहीतरी बिघडलेली, पाईपीला काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून मशीन बिघडलेली, तिथं नाही भेटला. मग गेलो पुढं लोणारला गेलो. तिथं काय झालं, त्यांची लग्नाची काहीतरी ऑर्डर होती वाटतं म्हणून सगळे जार लिहिले होते. हा, ते म्हणाले की नवीन जार घेऊन जावा कायमस्वरूपी 600 रुपयाचा. मग आपण आता मुंबईला लगेच जाणार, हा, म्हणून आम्ही जार काय आणला नाही. हा, तेच ना. आणि मग ही आपल्या इथं आलो, आपलं मोनूकाका नाही का, मोनूकाकाचे 2 जार होतं, त्यांनी आणलेलं नवीन. हा, मोनूकाका म्हणलं आता मी चाललोय तिकडे माडग्याला, तर मग येताना भरून आणतो म्हणून म्हणलं. तुम्हाला एक आम्हाला एक, त्यांचे कामगारांना लागते ना. हा, ते आणायला लागले. ते म्हणलं अर्धा तासात लगेच येतो माघारी, सिमेंट आणि ती जार घेऊन येतो म्हणलं. असं झालं बघ, आम्ही नको सेलपाट घालून आलो. तुझं काय चालू, कुठपर्यंत आलं? शिजायला टाकलंय बघ. आता शिजायला टाकलंय, त्यावर मसाला तयार करते. हा हा, आत सुक्क आणि पनीरची भाजी आतमध्ये करणार आहे. अच्छा, ओके. होऊ शकतं मित्रांनो कसं मस्त. आता आपले भाऊ वगैरे येणारे, युवराज दादा वगैरे, नंतर योगेश भाऊ दादा, म्हणजे तुम्हाला माहिती भाऊ दादा, मी लाडाने, आम्ही लाडाने बोलतो भाऊ दादा, सगळे येणार आहेत. चला मग बघूया. मित्रांनो होऊ शकतं त्या आले तिकडे जाऊ, तुम्हाला दाखवतो बघा, आले पण घराजवळ. मी आपल्याकडनं पाणी पिण्यासाठी ठेवलेला आणतो. योगेश भाऊ वगैरे आहेत. हो बघा आलं. हा योगेश भाऊ, बाग सगळे तू थांबा आणतो. या लागले सगळेजण. हाय, हा, जेवण तर जायच पवायला, आपल्या हिरीला जायच पवायला जायचं. मस्त. भाऊ काका बघ, हिरवा इकडे आहे बघा, घातला हिरवा. जड होतं म्हणून पडलं लगेच. नारळ खाय, नारळ घरगुती नारळ या खायला. इकडे हो हो शॉर्ट शकता. हे सगळं बनवून ओके झालं. हे बघा, हे आमच्या आधी बसले जेवायला. हो, हे 1 2 3 4. आम्ही जरा बाहेर होतो म्हणून लेट आलो. तो आता येतोय, तोंड हात वगैरे धुवून येतोय. तो आणा जोरात आणा. ठीक आहे चालेल. पहिलं आम्ही सगळेजण बसून घेतो, मग नंतर मोठी माणसं बसतील. चला. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुमचा लाडका युवा युट्यूबर. बघू शकता इथे खेळ बसलेत लुडो. हे असं दुपारचं उन्हाचं ऊन बघू शकतो कसलं पडलंय. ऊन भरपूर पडलंय आणि लुडो वगैरे खेळत बसले. तर आजचा ब्लॉग भरपूर मोठा आला. आता हे वगैरे इकडे राहायला आले. आता इथं 10 मिनिटाच्या अंतरावरच यांचं घर आहे. ते घर तुम्हाला मी युवराजदा योगेश यांचं तुम्हाला नक्की दाखवेल. भावचं त्यांचं थोडंसं लांब घर आहे. आणि मग बघू शकते ते कसं करायला. बघा, थांबा थांबा. ओय ओय, तू काय केलं तर आता? ए ए, तुझी आता केलं का नाही? ए, ती कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झाली बरं का.
तर जाऊ दे तेच ते खेळायला लागले म्हणजे माझी मस्करी चालतेच. तर मग सॉरी. तर मग ब्लॉग भरपूर मोठा आला, ऊन बघू शकतो किती भरपूर प्रमाणात आहे. तर मग ब्लॉग भरपूर मोठा आला. आजचा ब्लॉग इथंच संपूया. तर चला मग आजचा ब्लॉग इथंच संपला. जय हिंद जय महाराष्ट्र. एक मिनिट थांबा. एक गोष्ट सांगायची राहिली. मुंबईचं आणि इथलं टायमिंग वेगळं आहे. मुंबईला रात्री 10, 11, 12 वाजता लोक झोपतात. ओके, इथे किती 8 वाजायच्या आत सगळे झोपले. 6-7 वाजता जेवणच असतं. खरं सांगतो सकाळी 4, 5, 3 वाजता उठतात हे सगळे लोक. हे सगळं असं इथलं नियोजन आहे. म्हणून ब्लॉग थोडी लवकर थोडी वगैरे असे पडतात. तर मग न जास्त चला मग आजचा ब्लॉग भरपूर झाला. इथं पण ब्लॉग बनलं. धन्यवाद. आणि आपले लवकर 100 होणार आहेत. प्लीज लवकर कंप्लीट करा 100. माझ्यासोबत ज्यांनी सुरू केलं त्यांचे झाले पण माझे करा लवकर 100. तर मग आजचा ब्लॉग इथं संपला. जय हिंद जय महाराष्ट्र. बाय.